स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आज कन्या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर प्रेमा लेकुरवाळे चोपडे आपणा सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. याप्रमाणे आपली मराठी होती. रेणुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका कॉलेज बेसा नागपूर मराठी विभागाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त माझी माय सरस्वती बहिणाबाई चौधरी एक आकलन या विषयावर आभासी पद्धतीने आयोजन केलेले आहे. खरं म्हणजे किती योगायोग आहे की आपण बहिणाबाई चौधरी घेतली आणि आज कन्या दिवस पण आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर अमृता मासुरकर लाभलेले आहेत. अध्यक्ष म्हणून रेणुका कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर ज्योती पाटील मॅडम आणि माझे सहकारी तसेच विद्यार्थिनींनो. बहिणाबाई चौधरी कुठल्याही शाळेत गेलेल्या नाही, पण आज त्यांच्या कविता सर्व विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात आहे. हे आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे. याविषयी आज आपल्याला अमृता मॅडम सविस्तर सांगणार आहेतच. अमृता मॅडमचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अमृता मासुरकर डोरलीकर ह्या PWS कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. खरं म्हणजे आम्ही कमला नेहरू कॉलेजच्या स्टुडंट सोबतचे आहोत. त्यांच्या PhDचा विषय होता 1980 नंतरच्या मराठी स्त्री आत्मचरित्रावरील स्त्रीवादाचा प्रभाव एक वाङ्मयीन शोध. त्यांचे बरेच शोध निबंध आहेत. 11 वर्षाच्या अध्यापनात त्यांनी विविध ठिकाणी त्यांचे व्याख्यान झालेले आहे. असं विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयावर विवेचन करावं. डॉक्टर अमृता मासुरकर डोरलीकर मॅडम. नमस्कार मॅडम, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो हो हो. नमस्कार. रेणुका महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर ज्योती पाटील मॅडम आणि मराठी विभाग प्रमुख प्रेमा लेकुरवाळे मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने आज रेणुका महाविद्यालयाने मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्राचार्य मॅडम पाटील मॅडम यांचे मी आभार व्यक्त करते. आज मराठी भाषा पंधरवडा साजरा करीत असताना आपण असे म्हणता येते की आपल्या मराठी भाषेचा गौरव मान व पंथामध्ये चक्रधरांपासून ते अगदी वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर आणि इतर संत मंडळींनी सुद्धा केलेला आहे. अगदी पूर्वीच्या काळाच्या संदर्भापासून जसं की संत जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, संत बहिणाबाई आहे, या अशिक्षित होत्या, तरी पण त्यांनी ज्या काही अभंग रचना केलेल्या आहेत त्या अभंग रचना जर आपण बघितल्या तर त्या अभंग रचनांचा जो काही गोडवा आहे व त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेल्या दिसतात. अगदी अलीकडच्या काळातल्या अशिक्षित, अगदी एकही वर्ग न शिकलेल्या अशा बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा मराठी भाषेचा गौरव केलेला आहे आणि त्यांची जी काही कविता आहे माझी माय सरस्वती यामध्ये त्यांच्या कवितेतून आपल्याला त्याची प्रचिती येते. आणि आज माझी माय सरस्वती एक आकलन या कवितेवरती मी PPTच्या माध्यमातून माझे जे काही विचार आहे हे विचार मी तुमच्यापर्यंत मांडते आहे. मला स्क्रीन शेअर करायची मॅडम. ओके. अगदी बहिणाबाईचा उल्लेख करत असताना आपल्याला असं म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. ही कविता कानावर पडली की बहिणाबाई चौधरी आपल्या डोळ्यापुढे येतात. त्यांच्या लोकप्रिय कवितांपैकी ही एक कविता आहे असं आपल्याला म्हणता येते. स्क्रीन शेअर एक
माझी माय सरस्वती यावरती मी आकलनाला आता सुरुवात करते आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक कवी आणि कवयित्री होऊन गेल्या. त्यापैकी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. त्यांच्या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. घरातील आणि शेतातील कामे करताना त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणामध्ये अजरामर झालेले दिसते. पण त्यातही स्त्री गीतांची आणि ओव्यांची जी काही परंपरा आहे ती नुसती जुनी नाही तर अनुभवांनी समृद्ध आहे असं आपल्याला दिसते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हते. घर आणि शेतीकाम अशा दोन टप्प्यात स्त्रियांचे जीवन गुंतले होते. अशा वेळी माहेरची आठवण, सासर काही वर्तन आणि वाट्याला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता आणि तो होता काव्याचा. अगदी वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवाप्रसंगी एकत्र येऊन परस्परांशी साधला जाणारा संवाद हाच काय तो स्त्रियांच्या जीवनातला विरंगुळा होता. आनंद, खेद, चीड, संताप अशा भावना होण्याचं काव्य हेच माध्यम होतं. म्हणजे या ज्या भावना आहेत, या भावना ज्या पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया काव्याच्या माध्यमातनं व्यक्त होत होत्या आणि तेच स्त्रियांनी निवडलेलं माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येते. त्यामुळेच मराठीला समृद्ध अशी स्त्री गीतांची आणि ओव्यांची परंपरा समृद्ध आहे आणि तिच्या अग्रणी आहेत अंगभूत काव्याचं लेणं लाभलेल्या बहिणाबाई चौधरी. एकही वर्ग न शिकलेल्या, अशिक्षित असल्या तरी त्यांनी रचलेल्या कविता वाचल्या तर आयुष्यातील जीवनानुभव त्यांनी ग्रामीण बोलीत शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या कविता या खानदेशी, जळगाव भागातील अहिराणी या भाषेमध्ये लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या कविता या संसार, शेती, शेतीची साधनं, माहेर, सण आणि जवळच्या ओळखीच्या व्यक्ती यासारख्या विषयावर त्यांनी कविता रचलेल्या आहेत. मराठी साहित्यामध्ये आणि ह्या सगळ्या ज्या काही कविता आहे, या सगळ्या कविता रचून त्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातलेली आहे असं आपल्याला म्हणता येते. अगदीच बहिणाबाई यांचा थोडासा अल्प परिचय मी तुमच्या समोर स्क्रीनवरती मांडलेला आहे. बहिणाबाई यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 रोजी खानदेशातील आसोदे गावामध्ये झाला. खानदेशातील आसोदे हे गाव मुख्य शहरापैकी एक असून जळगावपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव उखाजी महाजन आणि आईचे नाव भीमाई होते. त्यांना 3 बहिणी आणि 3 भाऊ सुद्धा होते. त्यांची नावं क्रमशः तुळसा, अहिल्या, सीता आणि घणा, घमा आणि गणा अशी ती भावंड होती. बहिणाबाई चौधरी यांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी जळगावचे नथुजी चौधरी यांच्याशी झाला आणि कालांतराने अगदी त्यांना काशी, सोपान, ओंकार ही 3 मुलंही झाली आणि अगदी कमी वयात म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी त्यांना वैधव्य सुद्धा प्राप्त झालं. त्यामुळे बिकट हलाखीच्या परिस्थितीतही अशा दुःखाच्या प्रसंगी न डगमगता धीराने त्या जगल्या आणि मुलांचे उत्तम प्रकारे संगोपन करून चांगले संस्कारही त्यांनी त्यांच्यावरती घातलेले आहेत. अशा प्रकारे बहिणाबाईंचा अल्प परिचय आपल्याला सांगता येतो. आता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणजे आपल्या मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे आणि त्यांच्या कवितेत दैनंदिन जीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं दिसते. बहिणाबाईंचा मुलगा सोपान हे सुद्धा कवी होते. त्यांनी बहिणाबाईंच्या कविता एकत्रित करून आचार्य अत्रे यांना दाखविल्या. त्यावेळी आचार्य अत्रे म्हणाले, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्यासारखे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईचं काव्य आहे. हा तर मोहरांचा हंडा आहे. अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. बहिणाबाई चौधरी स्वतः पूर्णपणे निरक्षर होत्या, पण त्यांना प्रतिभेचं जे काही उपजत देणं लाभलेलं होतं, त्या निसर्गदत्त प्रतिभेच्या बळावरती त्यांच्या काव्यरचना आधारित आहेत. बहिणाबाई चौधरी या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या गृहिणी होत्या. शेतात काम करताना, जात्यावर दळण दळताना आणि चूल फुंकताना त्यांच्या तोंडातून आपोआप ओव्या बाहेर पडत. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या कविता रचित. कृषी संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमाचा ठेवा आहे त्यांच्या कविता असं आपल्याला म्हणता येते. अशा प्रकारे बहिणाबाईंची जी काही गाणी आहे ती 1952 मध्ये प्रकाशित झाली. या काव्य संग्रहामध्ये एकूण 35 कविता संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी
यांनी खानदेशी बोलीत अत्यंत अर्थगर्भ, रसाळ आणि प्रासादिक काव्यरचना केलेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी यांना निसर्गकन्या म्हणून गौरविलं जातं. कारण त्यांच्या कवितेमध्ये येणाऱ्या प्रतिमा, प्रतीके ही निसर्गातीलच आहेत. त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला निसर्ग भेटतो. नात्यांमधील परस्पर संबंध जाणवतो. स्त्रीविषयक दृष्टिकोन जाणवतो. उपदेशाचे देशी बोल जाणवतात. सहज सुंदर विनोद जाणवतो. त्यांच्या कवितांमधून गद्य, आणि वाक्यप्रयोग, बोलीभाषेची नाना सुंदर वळणं आणि बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर आणि सरलता यांचा मिलाफ आपल्याला त्यांच्या काव्यामध्ये जाणवतो. त्यांनी लिहिलेल्या कवितांमधून आपण थेट त्या कवितेतील अनुभूतीशीच जाऊन भेटतो. सहज सुंदर शब्दातून बहिणाबाईंची कविता शब्दातून व्यक्त होताना दिसते. बहिणाबाईंच्या कविता साध्या असल्या तरी निरनिराळी सुभाषित, तात्विक बोल आणि व्यावहारिक दृष्ट्या त्यांच्या कवितेत जागोजागी व्यवहारातले दृष्टांत आपल्याला दिसतात. बहिणाबाईंच्या कवितांमधून निसर्ग आपल्याला अनेक रूपांनी भेटतो. वारा, पाऊस, शेतीशी निगडीत निसर्गाशी कितीतरी रूप बहिणाबाईंच्या कवितेमध्ये येतात. बहिणाबाईंचं आयुष्य शेती आणि घर या दोन टप्प्यांमध्ये गेल्यामुळे निसर्गविषयक शेतीच्या संबंधित बऱ्याच घटनांचं चित्रण त्यांच्या कवितेमध्ये येते. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारं जीवनाचं जे काही तत्वज्ञान आहे ते साध्या सोप्या शब्दात सहजपणे त्या सांगून जातात. बहिणाबाईंच्या काव्यातील स्त्री जीवन सांगायचं झालं तर मग ती कोणतीही असो, तिला माहेरची ओढ सदैव लागलेली असते आणि हीच माहेरची ओढ आपल्याला बहिणाबाईंच्याही अनेक कवितांमधून जाणवते. जसं लागे पायाला चटके, रस्ता तापी सनी लाल, माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल, किंवा हे असं माहेरचं कौतुक आणि सासरचा दुस्वास असे त्या करीत नाही. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या कवितेतून माहेरचं वर्णन जितक्या रसाळपणे येतं तितक्या सहजतेनं त्या सासरच्या माणसाचं सुद्धा वर्णन करतात. की खटल्याची घरामधी देखा माझी सगळी सासू, सदा पोटामधी माया तसे डोळ्यामध्ये असू. म्हणजे सासर माहेर या दोन विषयापुरतच त्यांनी आपल्याला बांधून घेतलेलं नाही, तर त्यापेक्षा कितीतरी अधिक विषय आपल्याला बहिणाबाईंच्या कवितांमधून येताना दिसतात. तरुण वयात वैधव्य आले म्हणून त्यांच्या आजूबाजूच्या स्त्रियांना माझी कीव करू नका असं म्हणताना त्या म्हणतात, नका नका आया बाया नका करू माझी कीव, झालं माझं समाधान आता माझा माले जीव. म्हणजे बहिणाबाईंच्या काही कवितांमध्ये त्यांनी वापरलेल्या उपमा जसे की घरोट्याला म्हणजे जात्याला बहिणाबाई भरल्या आभाळाची उपमा देतात. त्यातून माणसाला जगणार जे काही पीठ येतं म्हणून त्या म्हणतात, जात्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून नाही, व स्वार्थ सोडून माणसाने कितीतरी त्यागाचा मार्गही अवलंबिला पाहिजे असा उपदेशही बहिणाबाई करतात. नको लागू जीवा सदा मतलबासाठी ही रीताचे देणं घेणं नाही पोटासाठी असं बहिणाबाई सहजपणे म्हणून जातात. म्हणजे माणसाचं मन कसं आहे हे शब्दात सांगताना बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभा पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन किती चपळ असतं त्या मनाला कधी खसखशी एवढे बारीक तर कधी आभाळ एवढं विशाल असंही त्या करून जातात. तसंच खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला या कवितेत माणूस हा पशुपक्षाही सर्वश्रेष्ठ तो काहीही करून दाखवू शकतो अशा शब्दातूनही साध्या शब्दातूनही फार मोठा अर्थ त्या समजावून सांगतात. बहिणाबाईंनी काही विनोदी रचनाही केलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मी कालाच्या ओघामध्ये पूर्ण माझी माय सरस्वती याच्यावरती तर मी आकलन करणारच आहे. पण त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कवितेचे जे काही इतर विषय आहेत त्याचा मी थोडासा ओझरता आढावा मी इथे घेते आहे. आता त्यांनी काही विनोदी रचनाही केलेल्या आहेत. या रचनेमध्ये काही व्यक्तिचित्रही त्यांनी रेखाटली आहेत. काही सामाजिक समस्या बहिणाबाईंनी काव्यातून मांडलेल्या आहेत. शेतकरी जीवनातल्या अनुभवांचा प्रत्ययही त्यांच्या कवितेमध्ये येतो. यावरून त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्ययही आपल्याला येतो. बहिणाबाईंच्या स्फुटक ओव्यातून माणसाला जीवनाचं दर्शन घडते. प्रस्तुत माझी माया सरस्वती या कवितेच्या संदर्भात सांगायचं झाल्यास, एक दिवस बघा त्या शेतामध्ये काम करताना त्यांच्या आजूबाजूच्या काम करणाऱ्या ज्या बायका आहेत, त्या बायकांनी त्यांना सहज विचारलं, "तुम्ही तर आमच्यासारखं शेतात काम करता, मग तुम्हाला एवढं कसं सुचतं?" मग बघा त्या उत्तर काय देतात, "माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मणी किती गुपित पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझं माझा भागवत, पावसात समावत मातीमध्ये उगवत." अशा प्रकारे प्रस्तुत माझी माय सरस्वती ही कविता म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा वरदहस्तच त्यांना लाभलेला आहे असं आपल्याला म्हणता येते. त्यांचं निसर्गप्रेम त्यांच्या कवितेत दिसतं. विद्येची देवता सरस्वती माझी वाणी आणि वाचा समृद्ध करते.
कृतज्ञतेचा भावही त्या व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेत पारंपरिक प्रतीकांचा ग्रामीण समाज जीवनावर असलेला गहिरा प्रभाव बहिणाबाई दर्शवितात. निसर्गाच्या विविध रूपांमध्ये त्या परमेश्वराचं अस्तित्व शोधतात. माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणीच्या मणी किती गुपित पेरली. या कडव्यामध्ये बहिणाबाई म्हणतात, आई सरस्वती जणू त्यांच्या जिभेवर वास करते. उत्स्फूर्तपणे काव्यरचना शिकविते. कविता करण्याची उर्मी बहिणाबाईंमध्ये निर्माण करते. ही भावना या कडव्यामध्ये व्यक्त झाली आहे. हे गुपित सरस्वती देवीनं माझ्या मनात पेरलेलं आहे. ही निसर्गाची विविध रूपं त्यांना त्यांच्या कवितेमध्ये दिसतात. ही त्यांची धारणा आहे. त्यांना निसर्गातच देवाचं रूप दिसते. निसर्गातील पाना-फुलांमध्ये, झाडांमध्ये त्या परमेश्वराचं अस्तित्व शोधतात. त्यांच्या काव्यनिर्मितीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न बहिणाबाई करताना म्हणतात, "माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत, पावसात समावत, मातीमध्ये उगवत." म्हणजे निसर्गातील ऊन, वारा आहे, पाऊस आहे, माती आहे, पाणी आहे, हेच माझ्यासाठी गीता आणि भागवत आहे, अशी बहिणाबाई यांची धारणा आहे. म्हणजे निसर्गालाच देव मानणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. निसर्गातील ही जीवसृष्टी म्हणजे माझा परमेश्वर आहे, अशी त्यांची भोळी भावना आहे. म्हणून त्या म्हणतात, "अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हरी दात सूर्य बापा, दाये अरूपाचं रूप." बहिणाबाई यांना निसर्गातच देवाचं दर्शन घडतं. निसर्गातच परमेश्वराचं रूप दिसतं. त्यामुळे परमेश्वराचं दर्शन स्वाभाविकरित्या घडलेलं असून सरस्वती ही आई आणि सूर्यरूपी पित्याने बहिणाबाईंच्या हृदयात अमूर्त अशा निसर्गरूपी देवाचं मूर्तिमंत प्रतिबिंब पाडलेलं आहे, असं त्यांना वाटतं. म्हणजे निसर्गातल्या विविध रूपात बहिणाबाईंना परमेश्वराचं दर्शन घडते. हा त्यांचा श्रद्धाभाव आहे. म्हणून त्या म्हणतात, "तुझ्या पायाची चाहूल लागे पाना-पानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये." म्हणजे निसर्गामध्ये देवाचं रूप शोधतानाच देवाच्या येण्याची चाहूल किंवा त्या देवाच्या पायाची चाहूल त्यांना पाना-पानामध्ये, फुला-फुलांमध्ये लागते. देवाचं येणं-जाणं वारा त्यांच्या कानामध्ये सांगतो असं त्यांना वाटते. म्हणजे निसर्गात वाहणारा मंद वारा जणू परमेश्वराच्या आगमनाची चाहूल देतो आणि ही चाहूल पाना-फुलांनाही लागते, अशी बहिणाबाईंना वाटतं. पुढे त्या म्हणतात, "फुलामधी सामावला धरत्रीचा परमय, माझ्या नाकाले इचारा नथनीले त्याचं काय." धरतीचा परिमळ फुले सामावून घेतात आणि हा सुगंध जो आहे, हा सुगंध मातीमध्ये अगदी सामावलेला आहे आणि हा सुगंध बहिणाबाईंनाही जाणवतो. म्हणजे धरतीचा सुगंध फुलांमध्ये सामावलेला आहे. धरतीचा परिमळ फुलांमध्ये सामावलेला असताना नाकाच्या नथनीला त्याचा काहीच उपयोग नाही. बहिणाबाईच्या दृष्टीनं ती कृत्रिम गोष्ट ठरते. म्हणून ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून घेतलेल्या निसर्गाच्या सान्निध्याचा अनुभव ज्ञानेंद्रिय पुरताच न ठेवता हृदयापर्यंत जाऊन भिडलेला आहे. हे सांगताना पुढे त्या म्हणतात, "किती रंगवशी रंग, रंग भरले डोळ्यात, माझ्यासाठी श्रीरंग, रंग खेळे आभाळात." अशा प्रकारे रंगवंशी रंग खेळणारा हा श्रीरंग सृष्टींच्या विविध रूपामध्ये दिसतो. हे सांगताना बहिणाबाई म्हणतात, "माझ्यासाठी हे परमेश्वरा तू किती रंग रंगविले आहेस. हे रंग माझ्या डोळ्यात भरताना म्हणजे निसर्गात या सृष्टीत जे विविध रंग आहेत, ते रंग म्हणजे जणू श्रीरंगाने आभाळात आभाळात रंग खेळत असल्याचा भास बहिणाबाईंना होतो." पुढे त्या म्हणतात, "धरती मचल्या रसानं जीभ माझी संवादते, तेव्हा तोंडातली चव पिंडामधी ठाप घेते." निसर्गातील विविध गोष्टींचा अनुभव घेतानाच बहिणाबाई म्हणतात, "जमिनीत उगवणाऱ्या पिकाचं आपल्या जिभेचे विविध प्रकारचे स्वाद पुरवले आहे आणि जिभेच्या स्वादाबरोबरच पोटातील भूकही भागवत असल्याची कबुली शेवटी बहिणाबाई देतात." अशा प्रकारे त्यांची ही जी काही संपूर्ण कविता आहे, या कवितेचा जो काही भाव आहे, तो भाव आपण लक्षात घेतला, तर असं दिसतं की या कवितेमध्ये बहिणाबाईंनी त्यांच्या मनातला भावभावना व्यक्त केल्या आहे, त्यांचे जीवनानुभव व्यक्त केले आहे. पण त्याचबरोबर मला जी काही काव्यस्फूर्ती आहे किंवा मला काव्य करण्याची जी काही उर्मी माझ्यामध्ये दाटते आहे, त्याचं कारण म्हणजे सरस्वतीचा त्यांच्यावरती असलेला वरदहस्त आहे. की म्हणजे एखाद्याच्या अंगी उपजत जशी प्रतिभा असते आणि त्या प्रतिभेच्या जोरावर जणू एक उत्स्फूर्त असं काव्य स्फुरतं.
जसं म्हणतात ना, जे देखे रवी ते न देखे कवी, आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे. अशा शब्दामध्ये ज्या कवींचा गौरव केला जातो, ते यासाठी उपजत प्रतिभाच असावी लागते. आणि ही जी उपजत प्रतिभा आहे, ही बहिणाबाईंच्या अंगी आहे. म्हणूनच एकही वर्ग न शिकलेल्या बहिणाबाई अगदी सहजपणे करतात. म्हणजे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. ही भावना सुद्धा त्यांच्या काव्यात अगदी साध्या शब्दातनं व्यक्त झालेली आपल्याला दिसते. अशा प्रकारे आणि ही जी काही त्यांची भावना आहे, ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातली वेगवेगळी प्रतिमा वापरलेल्या आपल्याला दिसतात. अगदी झाडं आहेत, फुलं आहेत, पानं आहेत, पशु-पक्षी आहेत. म्हणजे बहिणाबाई निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातात. याचं कारण म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे शेती कामामध्ये गेलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेलं आहे. म्हणून रोजची जी काही दैनंदिन कामं आहेत, त्यांच्यामध्ये त्यांचा सगळा वेळ जातो आहे. त्यामुळे तवा आहे, चूल आहे किंवा निसर्गातली काकडी आहे किंवा फुलं आहेत. हे जे काही सगळ्या प्रतिमा त्यांच्या काव्यामध्ये येतात आहे आणि जो काही निसर्गातला जे काही विविध रंग त्यांच्या काव्यामध्ये येतात आहे, हे सगळं त्याचीच परिणती आहे, की त्यांना लाभलेला निसर्गाचा सहवास आणि रोजची दैनंदिन त्यांच्या घरातली जी त्यांचा प्रपंच याचा सुंदर मेळही त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या काव्याची वैशिष्ट्य समजा आपल्याला सांगायची झाल्यास अ, बहिणाबाईंची जी काही तल्लख अशी स्मरणशक्ती आहे, सूक्ष्म निरीक्षण आहे, उपजत विवेकबुद्धी आहे, जीवनातील सुख-दुःखाकडे समभावाने पाहू शकणारं त्यांचं शहाणपण आहे आणि जगण्यातून कळलेलं जे काही तत्वज्ञान आहे, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. त्यांची रचना अतिशय साधी असली तरी निरनिराळी सुभाषितं आणि व्यावहारिक दृष्टांत त्यांच्या कवितेमध्ये जागोजागी आढळतात. अगदी ही जी काही दृष्टांत त्यांनी दिलेली आहे व्यावहारिक, त्यामध्ये त्यांच्या ज्या काही कविता आहेत, जसं "अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर." म्हणजे तवा आणि चूल याचं किती सुंदर तत्वज्ञान त्यांनी आपल्या जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी आपल्या काव्यामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर अशा त्यांच्या कितीतरी कविता आहे, की त्या कवितेची साक्ष म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली प्रतिभा आहे, हे आपल्याला पटत जातं. अशा प्रकारे त्यांच्या कवितेत लोकसाहित्यातील स्त्रीगीतांच्या परंपरेचं प्रतिबिंब सुद्धा उमटलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रिया दिवसभर कामामध्ये गुंतलेल्या असायच्या. मग त्यांना विरंगुळा कुठे मिळणार? म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारची स्त्रियांची गाणी उपजतच मौखिक रूपामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसतात. की त्यामध्ये आपल्याला स्त्री गीतं आहे, वेगवेगळ्या कार्यप्रसंगी म्हटल्या गेलेली गाणी आहे, सण-उत्सवाप्रसंगी म्हटल्या गेलेली आहे. अगदी पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यामध्ये जे काही सण-उत्सव यायचे, त्या प्रसंगामध्ये स्त्रिया ज्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणायच्या, ते कशासाठी? तर एक प्रकारचं विरंगुळा, मनोरंजन म्हणून. तसंच जात्यावरची जी गाणी आहे, तर स्त्रियांना जे काही दुःख व्हायचं, त्या दुःखाचा निचरा कसं होणार, त्यासाठी जात्यावरची गाणी निर्माण झालेली दिसतात. तर अशा प्रकारे ती जी काही लोकसाहित्यातील लोकगीतांची जी काही परंपरा आहे, ती परंपरा कुठेतरी आपल्याला बहिणाबाईंच्या काव्यामध्ये सुद्धा दिसते आहे. म्हणजे त्यांनी रोजच्या जीवनातल्या ज्या काही प्रतिमा वापरलेल्या आहेत, निसर्गातली जी काही उदाहरणं वापरलेली आहेत, त्यावरून त्यांच्या ज्या काही कविता आहेत, त्या कविता आपल्याला लोकसाहित्याच्या जवळ जाणाऱ्या वाटतात. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या कवितेत निसर्ग, पानं, फुलं, झाडं, वारा, पाणी इत्यादी अनेक रूपाने भेटतो. त्याचप्रमाणे खानदेशातील आसोदे या गावामध्ये बहिणाबाईंचं जन्मगाव, तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी लेवागण बोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेतजमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःख, त्यातलं चढ-उतार, झाडे, प्राणी, निसर्ग या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये विलक्षण आत्मीयता होती. असं त्यांच्या काव्यातून आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे त्यांच्या कवितेत कथा, कहाण्या, व्यक्तिचित्रही आपल्याला रेखाटलेली दिसतात. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या ज्या कविता आहेत, या कविता म्हणजे जणू काही अ, सौंदर्याचं किंवा निसर्गाचं सुंदर लेणं आहे, असं आपल्याला म्हणता येते. अशा प्रकारे कृषी संस्कृतीत राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आठवणींचा, श्रमांचा ठेवा म्हणजे बहिणाबाईंच्या कविता होत, असं आपल्याला त्यांच्या कवितेच्या संदर्भामध्ये म्हणता येतं. कवित्वाच्या कोणत्या जाणीवा मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचलेल्या त्यांच्या या कविता आहेत. बहिणाबाईंच्या कवितेचे विषय आपल्याला पाहायला गेलं तर माहेर आहे, सासर आहे, शेतीची साधनं आहे, कापणं आहे, मळणं आहे, कृषी जीवनातील विविध प्रसंग आहे, नातलग आहे. अगदी अक्षय तृतीया, पोळा, पाडवा, आखाडी सारखे विषय त्यांच्या कवितांमध्ये येतात.
आणि हे जे सगळे विषय त्यांनी ज्या बोलीभाषेमध्ये मांडलेले आहे ती लेवा गणबोली म्हणजे खानदेशी अहिराणी भाषेमध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी व्यक्त करणारं बहिणाबाईंचं काव्य आहे असं आपल्याला म्हणता येते. आता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणजे जणू काही जुळजुळणारा झराच आहे असं आपल्याला म्हणता येते. अखंडमध्ये मानवतावादाचा स्रोत त्यांच्या कवितेतून आपल्याला वाहताना दिसतो. अगदी बारीक-सारीक निरीक्षणं सुद्धा त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे भाषाविषयक जो नियम आहे, त्या सहजपणे सांगतात. म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा काव्यामध्ये आपल्याला दंत, तालव्य, उष्ठ या उच्चारणाची काही उदाहरणंही त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतात. अगदी मौखिकतेचा उजेड जणू काही त्यांच्या काव्यामध्ये झालेला आहे, याची प्रचिती सुद्धा त्यांच्या काव्य वाचल्यानंतर आपल्याला येते. जीवनाचं जे काही तत्वज्ञान आहे, त्या स्वानुभवातून सांगतात. सभोवतालच्या दृश्याचं मानवीकरण करणे, उदाहरणार्थ दृश्य वस्तूत घडणाऱ्या घटनांना तालासुरात त्यांनी त्यांना तालासुरामध्ये साधण्याचा प्रयत्नही केलेला आहे. ही एक प्रकारची त्यांची साधना आहे, असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बहिणाबाईंची बरीचशी गाणी सुद्धा शब्दबद्ध झालेली आहेत. ती YouTubeवरती सहजपणे आपल्याला ऐकायला सुद्धा मिळतात. आणि बहिणाबाईंच्या कवितेची मराठी म्हण, म्हणजे बहिणाबाईंच्या ज्या काही कविता आहेत, या कवितेनं जणू काही आपलं मराठी म्हण, आपली मराठी भाषा जणू काही समृद्ध केली आहे, असं त्यांच्या काव्याच्या संदर्भामध्ये म्हणता येते. म्हणजे ज्या काही कवयित्री आतापर्यंत होऊन गेल्या, त्यापासून सगळ्यात वेगळं असं वैशिष्ट्य आपल्याला बहिणाबाईंच्या काव्याचं म्हणता येतं. कारण की एक तर त्यामध्ये वापरली गेलेली बोलीभाषा आणि अहिराणी भाषेचं खास वैशिष्ट्य त्यांच्या काव्यामध्ये दिसते आहे. कदाचित त्यांच्या मुलांनी त्या सगळ्या काव्याचं एकत्रीकरण केलं नसतं, संकलन केलं नसतं, तर कदाचित इतका जो काही सुंदर असा हा जो काव्याचा ठेवा आहे, तो कुठेतरी उपेक्षितच राहिला असता, असं आपल्याला त्यांच्या कवितेच्या संदर्भामध्ये म्हणता येते. अशा प्रकारे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचं जे संकलन आहे, ते संकलन त्यांचा जो मुलगा आहे, सुपुत्र जो आहे, सोपान यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कविता जगाच्या समोर येऊ शकलेल्या आहेत. आणि सोपान बहिणाबाईंचे जे पुत्र आहेत सोपान, त्यांचे गुरु म्हणजे आचार्य अत्रे. आणि एकदा आचार्य अत्रेला ते भेटायला गेलेले असतात आणि भेटायला गेलेले असताना ते सहजपणे आपल्या आईची जी काही रचना आहे, ती रचना ते आचार्य अत्रेंना दाखवतात. आणि आचार्य अत्रे जेव्हा त्या सगळ्या रचना वाचतात, अक्षरशः ते अचंबित होतात. कारण की इतकं सुंदर काव्य एक अशिक्षित बाई रचू शकते, यावरती त्यांचा विश्वासच बसत नाही. आणि म्हणून त्यांनी हे मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे, हा काळाच्या ओघामध्ये गडप होता कामा नये. तो सर्वांच्या समोर येणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ह्या बहिणाबाईंच्या कविता त्यांनी त्यांचे सुपुत्र सोपान यांना प्रकाशित करायला लावल्या. आणि अशा प्रकारे त्यांच्या कविता ज्या आहेत, त्या कविता पुढे मग त्या प्रकाशित झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला असं म्हणता येतं, की पोएट्स आर बोर्न नॉट टू मेड याची प्रचिती त्यांच्या कवितेतून आपणाला येत राहते. त्यांच्या कवितेचं जे काही भाषांतर आहे, ते सुद्धा फ्रेग्रन्सेस ऑफ द अर्थ या नावाने अनुवादक माधुरी शानबाग यांनी इंग्रजीमध्ये प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे अ, बहिणाबाई चौधरींच्या ज्या कविता आहेत, त्या कविता आपल्याला साता समुद्रापार गेलेल्याही आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे अ, अशा प्रतिभा संपन्न अहिराणी बोलीतील कवितेच्या वारसाच्या धनी या बहिणाबाई चौधरी वयाच्या 71व्या वर्षी 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या कविता पुस्तक रूपाने प्रकाशित झाल्यामुळे आजची पिढी त्यांच्या अहिराणी बोलीतल्या कविता अगदी सहजपणे अभ्यासू शकतात. आणि त्यांच्या ज्या काही कविता आहेत, त्यांच्या कवितेचं जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण बघितलंच. आणि त्याचबरोबर त्यांची जी काही मौखिकता आहे, लोकसाहित्याला ची नातं सांगणारी त्यांची जी काही काव्य आहेत, या सगळ्यांचा विचार केला तर बहिणाबाईंच्या काव्याचं स्थान मराठी साहित्यामध्ये खरोखरच अनन्यसाधारण आहे, असं आपल्याला म्हणता येते. आणि त्यांची ही जी कविता आहे, माझी माय सरस्वती, त्यामध्ये आपण विद्येची देवता सरस्वतीला मांडलेलं आहे आणि या विद्येची सरस्वती माझ्या जिभेवरती वास करते आहे. त्यामुळे मला आपोआपच ते सगळं कविता करण्याचं स्फुरण मला चढते आहे. अशा प्रकारची भावना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यातनं व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारे माझी माय सरस्वती अ, ही कविता आणि त्या अनुषंगाने बहिणाबाईंची जी काही संपूर्ण त्यांच्या वाङ्मयाची जी काही त्यांच्या काव्याची जी काही कारकीर्द आहे, हा एक हे सांगण्याचा अगदी अल्पसा प्रयत्न मी आपल्या वक्तव्यातनं केलेला आहे आणि इथे मी आपल्या वक्तव्याला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम.
खूप छान तुम्ही धन्यवाद मॅडम. त्याचं विश्लेषण केलेलं आहे. असं म्हणता येईल की जिने मांडली रेखली सुख दुःख आयुष्याची, अशी बहीण बोली अभिमान या देशाची. खरोखर साहित्यिक दृष्टिकोनातून त्यांचेही एक योगदान या देशाला आहेच. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्ष रेणुका कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर ज्योती पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. माननीय पाटील मॅडम. Thank you, Dr. Chopre, madam. वेलकम. लेकुरवाडे मॅडम. वेलकम. मॅडमनी मला खूप पछड्यात टाकलं आहे, कारण मराठी आज मराठी संवर्धन पंधरवाडा मनवल्या जात आहे 14 जानेवारी पासून 27 जानेवारी पर्यंत. आणि मराठी लोक बोलणारे त्यांना मराठी खूप चांगलं जमतं. मराठी बोलण्याचं काम मला फार कमी पडतं. मी प्रयत्न करेन बोलण्याचा. आणि आजचं तुमचं प्रेझेंटेशन अमृता डोरलीकर मॅडम खूप छान होतं, खूप सुंदर होतं आणि खूप गोड होतं. आणि तुम्ही जे बहिणाबाईवर बोलले ते एकदम सत्य आहे. बहिणाबाईंनी जे रोजचे जे आपण स्वतःचे अनुभव जर कधी व्यक्त केले लेखन करून किंवा कविता करून, त्याचा प्रभाव खूप छान असतो आणि ते आपण मायबोलीत केलं तर सर्वात चांगलं. आणि हे जे अलिखित आहे, जे आम्ही म्हणतो की जे शब्द लिहिले जात नाही आणि मौखिक असतं, मौखिक साहित्य, त्याचा जे वसा आपल्याकडे आहे. म्हणजे बहिणाबाई संत ऍक्च्युली संत यातले एक मोठ्या कवित्री म्हणून ओळखल्या जातात. आपला एवढा मोठा वसा आहे ज्ञानेश्वरचा. आणि संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ गुरु रामदास त्यांचं खूप छान सारे कविता त्यांची खूप छान आहे. तसंही स्त्री कवित्रीमध्ये संत कवित्रीमध्ये म्हटलं तर मुक्ताताई किंवा मुक्ताई, जनाबाई, कान्होपात्रा आणि बहिणाबाई. माझी आई जेव्हा मी लहान होती तेव्हा काही ओळी मला नक्की सांगायच्या त्यांच्या ओळी. बहुतेक ते ओळी थोडं आठवतं ते. तिची इवलीशी चोच, तेच दात तेच होट, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. म्हणजे बर्ड्स इतकं करू शकतात, पण आपल्याला देवानी 2 हात आणि 10 बोट दिले, तर आपल्याला जास्ती करायला हवं. तेवढं मला समजत होतं. आणि हे सत्य म्हटलं आहे. मराठी राजभाषा दिन जे 27 जानेवारीला केलं जातं. पण संवर्धन कशाला संवर्धन? आम्ही मराठी बोलतो आहे आणि पूर्ण इतके लोक आज फॉरेन मध्ये पण मराठी भाषा गेलेली आहे. तर आम्हाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान नक्कीच वाटायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वरींनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकाबानी रचली गाथा, समृद्ध संपन्न झाली मराठी, माझी मराठी भाषा. पण या भाषाला जर आम्हाला सपोर्ट मिळालं नाही, म्हणजे गव्हर्नमेंटनी सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तर ही आज न उद्या आम्हाला ही डिस्टिंक्ट भाषामध्ये मिळू शकते. पण त्याची जे हे आहे म्हणजे देण आहे, साहित्याला ज्या देण आहे, हे सगळे संत वारकरी आणि जी बहिणाबाई वारकरी जे संत मध्ये मोजल्या जाते. आणि तिची जे वारकरी हे आहे, तुकारामांना ती गुरु मानत होती. आणि तुकाराम पण जे काही त्यांनी बोललेलं आहे ते सगळं वाखाणण्यासारखं आहे. आपण त्यांना असुर केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. आणि सगळे जे बहिणाबाईचे कविता आहे, आणि हे खूप छान गोष्ट आहे की आजच्या स्टुडंट्स लोकांना ते भाषा, ते जे लेवा गण बोली काय खानदेशी भाषा जे मॅडम म्हणाल्या, ते जे मायबोली त्याचा तिने इतका करून पुढे आणलं आहे की आज तुमच्या कोर्समध्ये ती आहे. आणि अमृता मॅडमनी त्याला खूप सुंदर तरीक्याने प्रस्तुत केलंय तुमच्या समोर. तुम्ही वाचा, सगळ्या
कविता वाचा, त्यांचे अर्थ इतके सोपी आहे की ते वाचूनच अर्थ कळतात. तर मी हे छोट्याशा असेसमेंट करून मॅडम माझ्याकरता हे खूप चॅलेंजिंग टास्क होता. जैसा पुष्प माझी पुष्प मोगरी, मी परामळा मांजरी कस्तुरी, तैसा मा समाजाची साजरी मराठिया. तर हे मी माझ्या शब्दाला विराम देते इथे आणि चोपडे मॅडमला कॉंग्रॅच्युलेट करते की तिने असा एक सीरीज सुरू केला आहे आणि मी त्यांना रिक्वेस्ट करते थँक्यू की मॅम. ह्याला पुढे अजून विषय घेऊन आणि मुलांना पण त्याच्यात पार्टिसिपेट करून ही प्रोग्राम आणि कार्यक्रम पुढे पण वाढवावा. म्हणजे हे लेक्चर सीरीजच्या रूपामध्ये घ्यावी. जरी आपल्याला थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण हे केल्यामुळे आज ना उद्या मुलं याला पाहतील आणि आजकाल YouTubeमुळे ते कधीही पाहू शकतात. पण आता सोबत पाहायला ते प्रश्नही विचारू शकतात आणि पुढच्या याच्यात तुम्ही एक प्रश्न म्हणजे इंटरॅक्शनचा पण एक सेशन ठेवा. म्हणजे त्याच्यात तुम्ही भाषण झाल्यावर मुलं प्रश्न विचारू शकतात किंवा त्यांना काही अजून माहिती करायचं आहे ते माहीत करू शकतात. तर मी आता विराम देते माझ्या शब्दाला. थँक यू लेकरवाळे मॅडम. अध्यक्षपद म्हणजे मोठाच पद असतो. मी तर विचार करत होती की मॅडम मला इंट्रोडक्शनला म्हणतील आणि त्याच्यानंतर मी अ, अ, हे करून देईन, बंद करून देईन. कारण मी आज 3 तासापासून लॅपटॉपच्या समोर बसलेली आहे. ओके. थँक्यू थँक्यू थँक यू. मॅम. खूपच छान मराठी तुम्ही बोलल्या मॅडम आणि त्यातनं खूप अर्थबोध असं शेवटी तर खूप सुंदर लाईन दिल्या. खरंच कविताविषयी जर असं म्हणायचं तर वाव वा. खरं असं असं तुम्ही आज हे केलेलं आहे. प्रश्नच नाही आणि तुम्ही सुंदर मराठी बोलू शकता मला विश्वास आहे. यानंतर मी समोरची आभाराची सूत्रे मानसी केने BA भाग 3 ची विद्यार्थिनी हिच्याकडे सोपवते. मानसी. गुड आफ्टरनून मॅम. बोल बेटा, बोल मानसी. उपस्थिती प्रमुख वक्तव्य डॉक्टर अमृत मासुरकर मॅडम, प्राचार्य डॉक्टर ज्योती पाटील मॅडम, विभाग प्रमुख डॉक्टर प्रेमा लिकुरवाडे मॅडम आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना सर्वांचेही मी आभार मानते. लिकुरवाडे मॅडमनी खूप छान आयोजन केलं कार्यक्रमाचं, छान केला कार्यक्रम आणि त्या सर्वांचे वेळात वेळ काढून सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि मला आभाराची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. सर्व प्राध्यापक वर्ग आणि ते नाही म्हटलं तरी सर्वांचे आभार. सर्व प्राध्यापक वर्ग आणि कृष्णा पण जॉईन झालेला दिसला मला. त्यामुळे सर्व सहभागी वर्गांचे खूप खूप आभार. धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला असं अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करते.